मंडळी, मुंबईची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि मुंबईतल्या उपनगरीय लोकलवरचा भार कमी करण्यासाठी मुंबईत अनेक मेट्रो मार्गिकांचे प्रकल्प सुरू करण्यात आलेत। मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या महानगरांमध्ये मिळून एकूण 14 मार्गिका उभारण्याचं काम सध्या सुरू आहे। या प्रत्येक मार्गिकेला स्वतःचा एक कलर कोड असून त्या मार्गिकांना एक स्वतंत्र नावही देण्यात आलंय। जसं मेट्रो 3ला ॲक्वालाईन असं संबोधण्यात येते। या मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण अर्थातच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे आणि ती बातमी आपण आधी पाहिलीच। त्याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांना अजून किती मेट्रो लाईन्स मिळणार आहेत आणि आत्तापर्यंत किती मेट्रो सुरू झाल्या आहेत याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं। मुंबईमधल्या जलद प्रवासासाठी आणि कमी पैशात, कमी खर्चात, कमी वेळातल्या प्रवासासाठी मेट्रो मार्गिका उभी करायचं काम सुरू आहे। त्यापैकीच एक असलेली ॲक्वालाईनच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन हे पंतप्रधानांच्या हस्ते केलं जातंय। पण मुंबईमध्ये सध्या इतर कोणत्या मेट्रोच्या मार्गिका आहेत आणि सध्या किती मार्गिका या लोकार्पित झालेल्या आहेत आणि किती अजून बाकी आहेत लोकार्पण करायच्या, मुंबई आणि आसपासच्या देखील कोणत्या कोणत्या मेट्रोच्या मार्गिका आहेत त्या तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच वेळी मी तुम्हाला आता दाखवणार आहे। आपण हा मॅप बघताय, या मॅपमध्ये या सर्व ज्या मार्गिका आहेत त्या लाईन 1, लाईन 2 अशा सगळ्या मार्गिका यामध्ये वेगवेगळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत। आपण एकूण बघताय जवळपास लाईन 14 पर्यंत या मार्गिका आहेत आणि या सगळ्या मार्गिका ज्या आहेत त्यापैकी अनेक मार्गिका, बहुतांश मार्गिका सध्या निर्माणाधीन आहेत, काही मार्गिका या सध्या लोकार्पित झालेल्या आहेत। इथे जर आपण पाहिलं तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्या मेट्रो 3चं उद्घाटन केलं जाणार आहे, लोकार्पण केलं जाणार आहे, ती ही मेट्रो आहे। बघा, RAJVLR पासून इथून ही सुरू होईल, सिप्स मरोनाका इथे ही मेट्रो 1ला जोडली जाईल। त्यानंतर इथे पुढे आल्याच्या नंतर T2 टर्मिनल, T1 टर्मिनल, सहार रोड, T1 टर्मिनल, सांताक्रूज, वांद्रे आणि इथे BKC जिथे आपण सध्या आहोत, असा हा पहिला टप्पा जो आहे तो लोकार्पित केला जाणार आहे। एकूण 14 मार्गिकांचं काम सध्या मुंबईमध्ये सुरू आहे आणि 14 मार्गिकांपैकी आता 4 मार्गिका ज्या आहेत मेट्रोच्या त्या लोकार्पित झालेल्या आहेत। उर्वरित मार्गिका देखील लोकार्पण झाल्याच्या नंतर संपूर्ण मुंबईचा नक्शा बदलणार आहे। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।